नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये प्लास्टर करण्यासाठी खर्च किती येऊ शकतो, मटेरियलचा खर्च असेल, कामगार खर्च किती असेल, या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन प्रकारे माहिती सांगितलेली आहे। म्हणजे काय, एका भिंतीचा प्लास्टर करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो हा सुद्धा हिशोब या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। आणि 1200 स्क्वेअर फूटचं जर टोटल कन्स्ट्रक्शन असेल तर टोटल प्लास्टर करण्याचा खर्च किती येऊ शकतो। म्हणजे समजा तुमचं किरकोळ काम असेल तर तुम्ही किरकोळ काम असेल, 2 भिंतीचं प्लास्टर असेल, 3 असेल, 4 असेल, म्हणजे तुमचं काम जर थोडंफार असेल तर खर्च कसा काढायचा। जर तुमचं काम मोठं असेल, 1200 स्क्वेअर फूटचं जर असेल तर टोटल प्लास्टरचा खर्च कसा काढायचा, म्हणजे दोन प्रकारे तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। म्हणजे तुम्ही घराचं कन्स्ट्रक्शन करताना मटेरियलचा किंवा कामगार खर्चाचा एक नक्कीच अंदाज काढू शकता। चला तर मग वेळ न घालवता सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन, वास्तुशास्त्र विषयी सर्व माहिती सांगितली जाते, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला 1200 स्क्वेअर फूटचं समजा कन्स्ट्रक्शन आहे, तुमचा स्लॅब झालेला आहे आणि टोटली प्लास्टर करायचं आहे, आतील बाजूचं आणि बाहेरील बाजूचं। तो टोटल सिमेंट किती लागणार आहे, सँड किती लागणार आहे, लेबर खर्च किती येणार आहे, माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल। आणि त्यानंतर तुम्हाला एका भिंतीचा हिशोब सांगतो, समजले। आता सुरुवातीला 1200 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर सिमेंट किती लागणार आहे प्लास्टर करण्यासाठी, 70 ते 80 बॅग लागू शकतात, आतील बाजूचा आणि बाहेरील बाजूचं प्लास्टर करण्यासाठी। एका सिमेंट बॅगची जी खरेदीची किंमत आहे आपण ती सरासरी 360 रुपये धरूया। आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे रेट आहेत, पण आपण एक ॲव्हरेज सिमेंटचा जो रेट आहे तो 360 रुपये धरलेला आहे। 80 बॅगचे झाले 28,800 रुपये सिमेंटसाठी खर्च। त्यानंतर प्लास्टर सँड किती लागणार आहे, 1200 स्क्वेअर फूटचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यासाठी आतील बाजूचं आणि बाहेरील बाजूचं प्लास्टर करण्यासाठी प्लास्टर सँड 5 ते 6 ब्रासच्या आसपास लागणार आहे। प्लास्टर सँडचा जो रेट आहे खरेदीचा तो आपण 8,000 रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे। 6 ब्रासचे झाले 48,000 रुपये प्लास्टरच्या सँडसाठी। त्यानंतर लेबर खर्च किती येणार, 1200 स्क्वेअर फूटचं टोटली प्लास्टर करण्यासाठी, आतील आणि बाहेरील बाजूचं प्लास्टर करण्यासाठी आपण हा जो रेट आहे पर स्क्वेअर फूटचा जो रेट आहे तो 75 रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे। बांधकाम प्लास्टरचं जे काम असतं ते आपण 150 रुपये धरतो रेट टोटल, त्यामध्ये बांधकामचं आणि प्लास्टरचं काम केलं जातं। आपलं फक्त प्लास्टर करायचं आहे तर त्याचा आपण हाफ रेट धरूया, म्हणजे आपल्याला एक अंदाज मिळू शकतो। 150चा हाफ रेट धरला तरी किती होणार आहे, त्याचे 175 रेट होणार आहे। आपलं टोटल 1200 स्क्वेअर फूटचं काम आहे, 1200 गुणिले 75 केले तर उत्तर किती येणार आहे, 90,000 येणार आहे। म्हणजे 1200 स्क्वेअर फूटचं फक्त प्लास्टर करण्यासाठी 90,000 रुपये खर्च येऊ शकतो। सिमेंटचा खर्च किती आला होता, 28,800 आला होता। प्लास्टर सँडचा खर्च 48,000 रुपये आला होता। लेबर खर्च 90,000 रुपये आला होता। या तिन्हींची बेरीज केली तर आपल्याला 1200 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनच्या प्लास्टरचा खर्च किती येणार आहे आपल्याला अंदाज लागणार आहे। या सर्वांची बेरीज केली तर 1,66,800 रुपये, समजले। 1,66,800 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो 1200 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर प्लास्टरसाठी खर्च। आता त्यानंतर समजा किरकोळ काम असेल तुमचं प्लास्टरचं, 1 रूमचं प्लास्टर असेल, 2 रूम असेल, 3 रूम असेल किंवा 1 भिंती असेल, 2 भिंती असेल, तर तुम्ही प्लास्टरचा अंदाज कसा काढायचा। आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका भिंतीचा अंदाज सांगतो। एका भिंतीचा अंदाज सांगतो म्हणजे एक भिंती कितीची आहे, 1 ब्रासची भिंत आहे, लांबी 10 फूट आणि उंची 10 फूट, म्हणजे 100 स्क्वेअर फूटची एक भिंत म्हणजे 1 ब्रासची एक भिंत, अशी एक भिंतीचा तुम्हाला हिशोब सांगतो। मग तुम्हाला किती जरी भिंती बांधायची असेल, प्लास्टर करायची असेल तर तुम्ही त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा। एक भिंत प्लास्टर करण्यासाठी 1.5 ते 2 बॅग सिमेंट लागू शकतं। आता 1.5 सुद्धा लागू शकतं। तुमची प्लास्टरची भिंत कशी आहे, जर लेवल मध्ये असेल, व्यवस्थित असेल तर 1.5 बॅग मध्ये सुद्धा होईल, पण आपण जास्तीत जास्त 2 बॅग धरूया, म्हणजे एक आपल्याला अंदाज मिळू शकतो। 2 बॅग धरलं आणि एका सिमेंट बॅगची जी खरेदीची किंमत 360 रुपये धरली, त्याचे झाले 720 रुपये 2 बॅगचे। त्यानंतर सँड किती लागणार आहे, प्लास्टरची सँड, एक भिंत फक्त प्लास्टर करण्यासाठी 10 ते 12 CFT आपल्याला प्लास्टर सँड लागणार आहे। CFT म्हणजे काय, घनफूट लागणार आहे। आपण 12 CFT धरूया जास्तीत जास्त। प्लास्टर सँडचा जो रेट आहे आपण पर CFTचा तो 80 रुपये पर CFT धरलेला आहे। 12 CFTचे झाले 960 रुपये प्लास्टर सँडसाठी।
त्यानंतर लेबर खर्च किती येणार आहे, एक भिंत फक्त प्लास्टर करण्यासाठी. एक भिंत किती आहे, 100 स्क्वेअर फूटची एक भिंत आहे, एक ब्रासची एक भिंत आहे. तर प्लास्टरचा जो रेट आहे आपण तो 25 रुपये पर स्क्वेअर फूट रेट झालेला आहे. 100 स्क्वेअर फूटच्या भिंतीचं झालं 2500 रुपये, म्हणजे 2500 रुपये एक भिंत प्लास्टर करण्यासाठी खर्च येणार. आता या सर्वांची जर बेरीज केली, सिमेंटचे 720 रुपये, प्लास्टर सँडचे 960 रुपये, लेबर खर्चाचे 2500 रुपये, टोटल बेरीज केली तर एका भिंतीला प्लास्टर खर्च किती येणार आहे आपल्याला अंदाज लागणार आहे. याची बेरीज केली तर 4180 रुपये खर्च येणार आहे. म्हणजे 4000 ते 4500 रुपये या रेंजमध्ये एका भिंतीचा प्लास्टरचा खर्च येणार आहे. समजलं मित्रांनो? आता तुम्हाला किती भिंतीचं प्लास्टर करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. पण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक अंदाज नक्कीच मिळू शकतो तुम्हाला प्लास्टरचा खर्च काढण्यासाठी. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.